नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपणही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। बोलूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे महालक्ष्मीचे पूजन झाले। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे गौरी गणपती गणेशोत्सव उत्सव हा जोरात सुरू असून दिंडोरी तालुक्यात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। वणी येथील जगदंबा मातेचे पुजारी सुधीर दबंगे यांच्या घरी व दुसरी महालक्ष्मी ही डॉक्टर चांडोले यांच्या घरी विराजमान झालेली आहे। गणपती बसल्यानंतर म्हणजे स्थापन झाल्यापासून अष्टमी, नवमी व दशमी असे 3 दिवस हा उत्सव महालक्ष्मीचा साजरा केला जातो। गौरी गणेश पूजन आणि गणेशोत्सवाची सांगताही करण्यात येते। डॉक्टर चांडोले यांच्या घरी असलेल्या गौरी ह्या नवसाला पावणाऱ्या असल्याचं मत काही गणेश भक्तांनी व महिलांनी बोलताना व्यक्त केलंय। तसेच आम्ही दीपवाळी सणाची वाट न पाहता आम्ही गौरी गणेशाची वाट पाहतो असेही काही भाविकांनी सांगितलंय। आणि जेवायला उशीर होतो। महालक्ष्मीचं आगमन हे दिंडोरी तालुक्यातील वणी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो हे डॉक्टर जे चांडोले आहेत त्यांच्याकडे महालक्ष्म्या विराजमान झालेले आहेत। कालचं आगमन झालं, आजचं भोजन आहे, सुवासिनी पूजन सुद्धा आज ह्या कुटुंबाकडे केलं जातं आणि संपूर्ण दिवाळी दसरा सणासारखा हा महालक्ष्मीचा व्रत हे वणीमध्ये साजरा। आपण बोलण्यासाठी आता डॉक्टर चांडोले मॅडम आहेत। मॅडम, कसं काय आपल्याकडे महालक्ष्मी कधीपासून आलेल्या आहेत, काय सांगा? माझ्याकडे मी रेखा विलास चांडोले, डॉक्टर विलास चांडोलेंच्या अर्धांगिनी माझ्याकडे गेल्या 42 वर्षापासून महालक्ष्मींचा कार्यक्रम होत आहे। माझ्या लग्नानंतर पहिल्याच वर्षी सासूबाईंनी 2 महालक्ष्मी घेतल्या आणि नंतर माझ्या आजीने मला 2 दिले। मला मामा नसल्यामुळे आजी मला माझे देव घेतेस का म्हणून सगळे देव मला आजीने दिलेले आहेत आणि त्या देवांमुळे, गणपती बाप्पामुळे, महालक्ष्मीमुळे, माझ्या गजानन महाराजांच्या कृपेमुळे माझे इतकं व्यवस्थित आहे की ते माझ्या आनंदाला पारावार नाहीये। बरं, एकंदरीत तुम्ही सुवासिनी म्हणून आले आहात, सुवासिनी पूजन आहे, आता काय सांगा? सुवासिनीचं पूजनला पहिले आम्ही महालक्ष्मींच्या ओट्या भरतो। ओट्या भरल्यानंतर एखादं सुवास जेवण आम्हाला भरते, नंतर पाण्याचा विडा असतो, नंतर ताटाभोवती रांगोळी असते। किती वर्षापासून येते? मी 6 वर्ष झाली मी येते, नाशिकवरून येते। माझी इच्छा एक पूर्ण झाली। माझ्या मुलासाठी मी मन्नत लागली होती इथे। मागच्या वर्षी माझी ती मन्नत महालक्ष्मीने पूर्ण केली। म्हणजे नवसाला पावणारा पावणार आहे आणि आता माझ्या अंगाला काटा येतो। मी जरी बोलले की माझ्या लक्ष्मीने एक खरंच ऐकलं आणि आज तुम्ही एक नवस करणार, तो माझा पुढच्या वर्षी नवस करणार आहेत। आपल्या महालक्ष्मी नवसाला पावणार आहे, काय सांगाल तुम्ही? चांडोले, डॉक्टर चांडोले ताई माझ्या मैत्रीण आहेत। 25 वर्षापासून मी त्यांच्याकडे महालक्ष्मी पूजनाला येते। औरंगाबादला असली तरी आवर्जून येते। औरंगाबादवरून येतात। हा उत्सव कसा साजरा केला जातो? हा उत्सव आम्ही खूप सुंदर साजरा करतात। त्यांच्याकडे भरपूर 50-100 लोक आमंत्रित करतात ते आणि छान पुरणपोळ्यांचं जेवण असतं। महालक्ष्मीच्या सुरुवातीला पूजा होते, ओटी भरून आम्ही सगळे आरती खूप छान। महालक्ष्म्या 2 असतात, आपल्याकडे महालक्ष्म्या 4 आहेत। नेमकं त्याचं गुह्य काय आहे, गुपित काय आहे? मला मामा नसल्यामुळे आईच्या आईने त्या 2 महालक्ष्म्या मला तू घेतेस का असं विचारलं। आजी पण चांडोले होते, मी पण चांडोले आहे। ब्राह्मणाला विचारा, ब्राह्मणाने घे तुझं खूप छान आहे आणि खरंच त्या दिवसापासून माझं खूप छान झालेलं आहे। सुरगाड्यात असताना डॉक्टरांनी एक मांडलेली बहीण होती, तिला कोणीच नव्हतं, तर तिच्या आईने तिला काही मुलबाळ होत नव्हतं म्हणून नवस केला होता, माझ्या मुलीच्या पोटी जर तू काय दिलंस तर मी तुला साडी चोळी नेसून चांदीचा पाळणा अर्पण करेन आणि तिला वयाच्या 45 वर्षी मुलगा झाला। त्याचं लग्न होऊन त्याला आता 2 मुलं आहेत। बरं, एकंदरीत नवसाला पावणाला आपल्या महाराष्ट्रात तुमचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं, तुम्ही आलेत, आता सुवासिनी भोजन आहे, पूजन आहे, काय सांगाल? मॅडमकडे मी 2 वर्षापूर्वी आली तर मी नवस बोलली होती। आपण पाहू शकतो की ह्या महालक्ष्मी ज्या आहेत ह्या एकूण कमीत कमी 3
तप झालेले आहे. 36 वर्षाच्या पुढे पदार्पण केलेलं आहे आणि ह्या महालक्ष्मी नवसाला पावणार आहे. म्हणून या ठिकाणी दिवाळी दसऱ्यासारखा माहोल असतो. या ठिकाणी भाविक आलेले असतात. शामराव सोनवणे, एस मराठी, दिंडोरी, नाशिक. एस मराठी न्यूज साठी वृत्त संपादक शामराव सोनवणे, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.